गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत। बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 1800 ते 2400 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे, तर जास्तीत जास्त 2600 रुपयांपर्यंत कांदा भाव आहेत। राज्यातच नाही तर देशातील विविध बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव सतत घसरत आहेत। कांद्याच्या घसरत्या किमतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तर आजच्या व्हिडिओत कांदा पिकाच्या भावाची स्थिती आणि आवकेबाबत सविस्तर विश्लेषण समजून घेऊया। शेतकऱ्यांनो नमस्कार, मी स्वामिनी स्वागत करते तुमच्या ॲग्रिकोला चॅनलवर। तुम्ही आपल्या हक्काच्या चॅनलवर रोज न चुकता शेतपीक बाजारभावाचे व्हिडिओ पाहत असता, हे तर मला माहिती आहे। तुमचा चांगला प्रतिसाद देखील आम्हाला मिळत असतो, पण तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला आहे का? नसेल केलं तर ते आत्ताच करा, म्हणजे शेतपीक बाजारभावाचा विश्लेषणाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। आणि हो, बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, म्हणजे वेळेत व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। वळूयात आपल्या कांदा पिकाच्या विश्लेषणाच्या मूळ विषयाकडे। गेल्या महिनाभरापूर्वी 4000 ते 4500 रुपयांपर्यंत भाव मिळणाऱ्या कांद्याचे दर आता 1800 ते 2400 रुपयांवर आले आहेत। महिनाभरात भावात कशी घसरण झाली ते सुरुवातीला सांगते। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार कांदा दरात घसरण 1 डिसेंबर पासून सुरू झाली। 1 डिसेंबर रोजी बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत होता। त्यानंतर भावात हळूहळू घसरण कशी झाली ते पाहूया। 1 डिसेंबर 2024 रोजी देशात कांद्याचा घाऊक भाव 4011.67 रुपये प्रति क्विंटल होता। त्यानंतर 15 दिवसात तो भाव घसरून 15 डिसेंबर 2024 रोजी देशात कांद्याचा घाऊक भाव 3294.10 रुपये प्रति क्विंटल इतका झाला। त्यात नवीन वर्षांच्या सुरुवातीला भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात 1 जानेवारी 2025 रोजी कांद्याच्या किमतीत आणखी घसरण झाली आणि किंमत फक्त 2387.88 रुपये प्रति क्विंटल राहिली। त्यानंतर 22 जानेवारी 2025 रोजी कांद्याचा घाऊक भाव 2139.91 प्रति क्विंटल राहिला। नुकतीच 28 जानेवारी 2025 रोजी घाऊक किंमत आणखी घसरली आणि ती फक्त 2007.76 रुपये प्रति क्विंटल राहिली। गेल्या महिनाभरात कांद्याच्या किमतीत घसरण होण्याची काय काय कारणे आहेत ते सांगते। महिनाभरापूर्वी कांद्याचे भाव खूप वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली होती, तर आता भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे। तसे तर कांद्याच्या किमतीतील चढ उतार मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरणामुळे होते। जानेवारीच्या सुरुवातीला बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली। त्या काळात पूर्ण पक्व न झालेल्या कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आणि दरात मोठी घसरण झाली। याशिवाय कांदा दरातील घसरणीसाठी कांदा निर्यातीवर लावले जाणारे 20% निर्यात शुल्क देखील आहे। सध्या भारतातून कोलंबो, मलेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश, UAE आणि श्रीलंका या देशांना कांदा निर्यात होत आहे। मात्र 20% निर्यात शुल्क हा मोठा अडथळा ठरत आहे। सरकारने निर्यात शुल्क काढल्यास भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक मागणी मिळेल असा व्यापाऱ्यांचा विश्वास आहे। त्यात आता बांगलादेशने कांद्याचे 10% आयात शुल्क वाढवले आहे। त्यातच पहिले केंद्र सरकार 20% निर्यात शुल्क करत आहे, म्हणजेच एकूण 30% निर्यात शुल्क जाणार आहे। सरकारने लावलेल्या या निर्यात शुल्कामुळे निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे आणि भाव घसरत आहेत। राज्यातील शेतकरी, व्यापारी, विविध संघटना निर्यात शुल्क हटवा अशी मागणी करत आहेत। तरी देखील केंद्र सरकारकडून निर्यात शुल्काबाबतीत कुठलीही पावले उचलली जात नाहीत। जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क हटवत नाही तोपर्यंत भाव समाधानकारक मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, असे शेतकरी म्हणत आहेत। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कांदा दर पडण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे बाजारात कांदा पिकाची आवक वाढणे। लेट खरीप हंगामातील जो कांदा बाजारात आला आहे त्यामुळे देखील बाजारातील कांदा भाव कमी होत आहेत। लेट खरीपातील कांदा नैसर्गिक आपत्तीमुळे साठवणुकीसाठी योग्य नसल्यामुळे हा कांदा काढणीस आला तसा शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी नेला, त्यामुळे कांद्याची आवक वाढली आणि दरात घसरण झाली। कारण यंदा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते। मात्र पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। चांगल्या भावाच्या अपेक्षेने अनेक शेतकरी वेळेच्या आधी काढणी करून कांदा विकत आहेत, त्यामुळे बाजारातील कांदा आवक वाढून दर घसरल्याचे चित्र दिसत आहे। कांद्याची किती आवक वाढली आकडेवारीच्या माध्यमातून जरा समजावून सांगते। कृषी मंत्रालयाच्या मते 21 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान शेतातील नियंत्रित बाजारपेठेत 4,16,647 टन कांदा विक्रीसाठी आला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आवकीपेक्षा सुमारे 33% जास्त आहे। 2024 मध्ये याच
कालावधीत केवळ 3,14,039 मेट्रिक टन कांदा विक्रीसाठी आला होता। मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याचे भाव सतत घसरत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जर फक्त एका दिवसाच्या आवकेबद्दल बोलायचे झाल्यास कृषी मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की 28 जानेवारी 2024 रोजी देशभरातील शेतकऱ्यांनी बाजारात फक्त 15,049 टन कांदा विकला होता, तर यावर्षी 28 जानेवारी 2025 रोजी 52,431 टन कांदा विक्रीसाठी आला, म्हणजेच आवक 248% वाढली आहे। अशा परिस्थितीत एकंदरीत चित्र असे आहे की कांद्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता वाढली आहे। कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलं आहे। एकंदरीत बाजारात आता शेतकऱ्यांच्या कांद्याला किती भाव मिळतोय तर तेही सांगते। महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार 29 जानेवारी रोजी बाजारात कांद्याला किती भाव मिळाला तेही सांगते। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 2,300 रुपये भाव मिळाला असून मुंबई बाजार समितीत 2,000 रुपये इतका भाव मिळाला आहे। सोलापूर बाजारात 1,700 रुपये इतका भाव मिळाला आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 1,800 रुपये सरासरी भाव मिळाला आहे। संगमनेर बाजार समितीत 1,750 रुपये भाव मिळाला असून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत या दिवशी कांद्याला 1,900 रुपये भाव मिळाला असून पिंपळगाव बसवंत बाजारात 2,200 रुपये इतका शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळाला आहे। 29 जानेवारी रोजी प्रमुख बाजार समितींपैकी लासलगाव बाजारात 2,300 रुपये सर्वाधिक भाव मिळाला असून सर्वात कमी भाव सोलापूर बाजारात 1,700 रुपये मिळाला आहे। या दिवशी बाजारात आवक देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे। ती किती झाली तर तेही सांगते। लासलगाव बाजारात 17,141 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। येवला बाजारात 10,000 क्विंटल कांदा आवक झाली आहे। सोलापूर बाजारात 24,743 क्विंटल कांदा आवक झाली असून मुंबई कृषी उत्पन्न बाजारात 12,189 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। पुणे बाजार समितीत 15,560 तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 18,900 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या दिवशी सोलापूर बाजारात कांद्याची सर्वाधिक आवक झाली असून दरात घसरण देखील याच बाजार समितीत जास्त झाली आहे। दरातील सततच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कांदा दर पुढे कसे राहतील तर तेही सांगते। सध्या खरीपातील कांद्याची आवक सुरू असून 2 आठवड्यांत रब्बी कांद्याची काढणीही काही भागात सुरू होण्याची शक्यता आहे। रब्बी कांद्याच्या आवकेपर्यंत बाजारातील भाव स्थिर राहतील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज। अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावे तर बाजार अभ्यासकांच्या मते शेतकऱ्यांनी काळजी न करता सतर्क राहून योग्य वेळी विक्री करणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कांद्याची योग्य साठवणूक करावी। त्यासोबतच शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाची माहिती घ्यावी आणि कांदा अपडेट तपासूनच आपला कांदा विक्री करावा। कांदा अपडेट पाहण्यासाठी न चुकता आपले हक्काचे ॲग्रिकोला चॅनल नक्की पाहावे आणि असे कामाचे व्हिडिओ सेव्ह करून आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करावे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना देखील याची अपडेट मिळेल। तर अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी न चुकता चॅनल सबस्क्राइब करा आणि हा कांदा पिकाचा व्हिडिओ इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील नक्की पाठवा। बाकी तुम्हाला कापूस, तूर, कांदा, हळद या पिकांची अपडेट हवी असेल तर न चुकता चॅनलवर एकदा फेरफटका मारत जा, म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। धन्यवाद।